नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, फक्त 10वी पासवरती तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटणार आहे. याच्यामध्ये ॲप्लाय करायचं सर्वात मोठं बेनिफिट म्हणजे तुम्हाला फीज जी असणार आहे फक्त ₹100 आहे. आणि तुम्ही वुमेन कॅन्डिडेट आहात, SC ST कॅन्डिडेट आहात, ESM कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला ₹0 फीज आहे. कुठलीही फीज नाही, फक्त ॲप्लिकेशन भरून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. याच्यामध्ये पाहू शकता, दुसरं म्हणजे 25,487 जागा निघालेल्या आहेत. आता ह्या ज्या जागा असणार आहेत याच्यामध्ये याचं पे लेवल असणार आहे बघा 21,700 ते 69,100 प्लस सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस तुम्हाला असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे ठिकाणी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा होते, तर ही परीक्षा जी असणार आहे तुम्हाला मराठीमध्ये देखील देता येणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की ॲप्लाय करू शकतात. तर सध्याची ही जी पदभरती होते किंवा इतर सर्व पदांसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ते म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये. हे पुस्तक तुम्हाला तलाठी पदभरती असेल, सध्याची पदभरती असेल, रेल्वे भरती असेल, ZP असेल, आरोग्य भरती असेल, या सर्वांसाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये TCS IBPSने 2023 पासून 25मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेमधील राज्यघटना असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, पर्यावरण, अर्थशास्त्र, संगणकबद्दल प्रश्न असतील, स्टॅटिक्सबद्दलचे प्रश्न असतील, GK बद्दलचे असतील, RTI RTS बद्दलचे प्रश्न असतील, या विषयांचे घटक उपघटक निहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. तर हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं, ज्याचं लेखन विकास सिंदाळकर सर, सचिन कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुकस्टोअरमध्ये आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, वाहनचालक पदभरतीचं सचिन कुरुन सर लिखित पुस्तक हे देखील तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. कुठल्याही वाहनचालक पदभरतीसाठी सरळ सेवेच्या तुम्हाला हे उपयुक्त आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची महाराष्ट्रामधील सर्वत्र बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहेत आणि ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, महत्त्वाची अशी ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, याच्यामध्ये 25,000पेक्षा जास्त जागा भरल्या जात आहेत. यासाठी तुम्ही नक्की ॲप्लाय करू शकता, ज्यामध्ये BSF, CISF, CRPF, SSB, ITBP आणि AR, त्याचबरोबर SSF हे जे या ठिकाणी सर्व पदभरती जी आहे याच्या अंतर्गत होत आहे. यामध्ये तुम्हाला जॉब पोस्टिंग असणार आहे. या पदभरतीसाठीची नोटीस जी आहे ऑलरेडी आलेली आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत. तर बघू शकता, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या ठिकाणी ही पदभरती केली जात आहे. मात्र तुमचं जी पोस्टिंग असणार आहे, रिक्रुटमेंट स्कीम जी आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी जे पण डिपार्टमेंट्स आहेत, जसं की या ठिकाणी आपण बघू शकता, पोस्टचं नाव तुम्हाला असणार आहे कॉन्स्टेबल जनरल ड्युटी इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असेल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये असेल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये असेल, त्याचबरोबर सशस्त्र सीमा बलमध्ये असेल, सेक्रेटरी सिक्युरिटी फोर्स SSF असेल, किंवा या ठिकाणी रायफलमॅन जनरल ड्युटी आसाम रायफल्समध्ये असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये तुमची या ठिकाणी ही पदभरती केली जात आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत. यासाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत आहे. SC STसाठी 5 वर्षे सूट आहे. OBCसाठी तुम्हाला 3 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याचे एक्झाम सेंटर्स असणार आहे, जसं की अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे ह्या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स पाहायला भेटतील. आता बघा, यासाठी तुमची परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा असेल. पहिल्यांदा 80 क्वेश्चन्स असतील, 2 मार्क एका प्रश्नासाठी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग असणार आहे, जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, सामान्य ज्ञान असेल, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश, हिंदी या ठिकाणी त्याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला असतील. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऑल क्वेश्चन जे असतील, परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला मराठी लँग्वेज सिलेक्ट करता येणार आहे. मराठीमधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. खूप महत्त्वाची अशी या ठिकाणी परीक्षा आहे. 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये ही परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. त्याचसोबत बघा, याच्यासाठी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट देखील तुमची घेणार आहे, जी की तुम्हाला क्लिअर करावी लागणार आहे. याच्यामध्ये तुमची रनिंग देखील असेल, ज्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटला 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये पळायचं आहे आणि 1.6 किलोमीटर 7 मिनिटामध्ये, फिमेल कॅन्डिडेट
कॅन्डिडेटला 1.6 किलोमीटर 8 मिनिटामध्ये आणि 800 मीटर 5 मिनिटामध्ये या ठिकाणी रनिंग असणार आहे. तर अशा पद्धतीची ही रनिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. यासाठी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST देखील तुमची असेल, ज्याच्यामध्ये तुमची हाईट तुम्ही मागितलेली आहे. मेल कॅन्डिडेटला 170 सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेटला 157 सेंटीमीटर. जर तुम्ही या ठिकाणी या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल, जसं की ऑल कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब म्हणजे STमधून तुम्ही असाल, तर मेल कॅन्डिडेटला 162.5 सेंटीमीटर हाईट मागितली आणि फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी बघू शकता 150 सेंटीमीटरपर्यंत हाईट मागितलेली आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन अप्लाय करायची आणि PDF फाईल जी दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.